महाशिवरात्र ही अशी रात्र आहे ज्या रात्री तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. फक्त ती समजून घेण्याची दृष्टी हवी. असं सांगितलं जातं की या दिवशी भगवान शिव स्वतः खाली येतात तुमच्या आतल्या शक्तीशी एकरूप होण्यासाठी. ही काही साधी गोष्ट नाही. महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा. पुराणात ही गोष्ट एका कथेतून सांगितली आहे. म्हणतात भगवान शिव वैरागी रूपात आपल्या शिवगणांसह वरात घेऊन पार्वती मातेच्या घरी आले. ते दृश्य पाहून पार्वती मातेच्या घरचे घाबरून गेले. पण पार्वती माता मात्र शांत उभी राहिली आणि म्हणाली, जर हेच माझे स्वामी असतील तर मला ते स्वीकार आहेत. आणि ज्या क्षणी तिने हे शब्द उच्चारले त्या क्षणी भगवान शिव सृष्टीतील सर्वात सुंदर रूपात प्रकट झाले, चंद्रशेखर रूपात. आणि त्या दिवशी शिव पार्वतींचं मिलन झालं. तोच दिवस महाशिवरात्र म्हणून ओळखला जातो. आता ही कथा फक्त कथा म्हणून न पाहता तिचा अर्थ समजून घ्या. इथे पार्वती म्हणजे तुमच्यातली शक्ती आहे. आणि तुमच्या आयुष्यात जे त्रास आहेत, जे प्रश्न तुम्हाला सतावत आहेत, जे तुम्हाला घाबरवत आहेत, ते खरं तर शिवाची वरात आहे. ती दिसायला भयानक वाटते, अवघड वाटते, असह्य वाटते. पण पार्वती मातेप्रमाणे जर तुम्ही ती एका क्षणात स्वीकारली तर तेच प्रश्न तुमच्यासाठी ज्ञानाकडे नेणारा मार्ग बनू शकतात. ज्या अडचणी आज अंधार वाटतात त्या उद्या तुमच्यासाठी उजेड ठरू शकतात. त्या चंद्रशेखराचं रूप धारण करू शकतात.